लग्नाची कथा भाग 4. अरे पण मी एक गोष्ट विसरलेच. हा तर आता माझा नवरा आहे आणि जर का हा नवऱ्याचा हक्क दाखवायला माझ्या जवळ आला तर मग मी काय करू? आता मात्र आकांक्षा टेन्शनमध्ये आली होती आणि एकदम बेडवरून उठून बसली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अचानक मावळला. त्याने काहीही करू दे, पण या बाबतीत मी त्याची मनमानी खपवून घेणार नाही. माझ्या शरीराला त्याला हात पण लावू देणार नाही. आकांक्षा मनाशीच बोलत होती. भाग 3 वरून आता पुढे. इकडे विहान पण विचारात पडला होता. त्याला आपण फ्रेश व्हायला रूममध्ये जायचं होतं, पण तरीही तो मात्र अजूनही तिथेच आणि तसाच विचार करत बसला होता. बाकी सर्वजण तर आपापल्या खोल्यात केव्हाच निघून गेले होते. विहानला काय करावं तेच सुचत नव्हतं. त्यानं मनात विचार केला, मी का म्हणून तिला घाबरू? ती माझी बेडरूम आहे. आता तर तिनं मला घाबरायला हवं. विहान विचार करत बेडरूमच्या दिशेने निघाला. इकडे आकांक्षा तिचं चेंज करून मस्त बेडवर लोळत पडली होती. तिनं बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला होता. विहान विचार करता करता बेडरूमच्या दरवाजाजवळ येऊन पोचला. त्यानं बाहेरून नॉक केलं. आता कोण आलं असेल? मनातच विचार करत ती पटकन उठली. अरे बापरे, तो खडूस आला असेल तर? देवा, मला तर त्याचं तोंड पण पाहायची इच्छा नाही रे. तिने मनातच विचार करत दरवाजा उघडला. समोर विहान उभा पाहून ती पटकन बाजूला झाली. तसा तो झरकन आत निघून गेला. ती आता थोडी घाबरली होती. स्वतःला रिलॅक्स आकांक्षा, तो काही तुला खातोय का? घाबरू नको. आकांक्षा डोळे मिटून स्वतःला सांगत असते. तोवर तो फ्रेश होऊन बाहेर येऊन आरशात पाहून आपले केस नीट करत होता. ती मात्र आपला मोबाईल पाहत एका साईडला आराम खुर्चीत बसली होती. तो पण एक खुर्ची घेऊन बाल्कनीत जाऊन बसला. ती सुटकेचा निश्वास टाकत पुन्हा नीट आरामात बसली. यार, किती छान लोळत पडले होते, पण लगेच हा खडूस आला. आकांक्षा तोंडातल्या तोंडातच पुटपुटली. बराच वेळ दोघे पण तसेच बसले होते. तितक्यात दारावर टकटक आवाज झाला. तिने पुढे होऊन दरवाजा उघडला तर समोर रामू काका कॉफी घेऊन आले होते. ताईसाहेब, विहान दादा कुठे आहेत? रामू काका, काका मला ताईसाहेब नका म्हणू. मला आकांक्षा बोललं तरी चालेल. ती बाल्कनीकडे बोटाने इशारा करत रामू काकांना म्हणाली. रामू काकांनी कॉफीचा एक कप आकांक्षाला दिला आणि दुसरा घेऊन तो विहान जवळ गेले. विहान दादा, ही घ्या कॉफी, म्हणत रामू काकांनी विहानच्या हातात कॉफीचा कप दिला आणि ते निघून गेले. आकांक्षाला तर खूपच भारी वाटत होतं, कारण तिला आता काहीच काम करावं लागणार नव्हतं. लग्नाआधी आईसोबत किचनमध्ये बरीच कामं तिला करावी लागत होती. तशी ती सर्व पण आनंदाने करायची, पण इथे मात्र तिच्या दिमतीला नोकर चाकर असणार होते. या विचारानेच ती आनंदून गेली. तिनं कॉफी एक सिप करत घेत कॉफी संपवली. इकडे विहानने पण त्याची कॉफी संपवली. त्याच्या डोळ्यावर झोप आली होती, पण आकांक्षा तिथेच बसल्यामुळे त्याला काय करावं तेच समजत नव्हतं. जाऊ दे, तिला काय घाबरायचं, म्हणत तो ताडकन उठून आत आला आणि बेडवर आडवा झाला. ती तिथेच समोर बसली होती. ती पटकन उठली आणि बाहेर तो बसला होता त्या खुर्चीत जाऊन बाल्कनीत बसली. आत्ताचं तर ठीक आहे, पण मी रात्री कुठे झोपणार? आता तिला टेन्शन आलं. बराच वेळ ती बाल्कनीत बसून आजूबाजूचा परिसर निहाळत होती. बाल्कनीत बसून तिला रस्त्यावरून भरधाव वेगात जाणाऱ्या गाड्या दिसत होत्या.
मुंबईपासून थोड्या बाहेर पण चांगल्या निसर्गरम्य वातावरणात त्यांचा बंगला होता. विचार करता तिच्या मनात अचानक आईबाबांचा विचार आला. तसा तिने पटकन बाबांना फोन लावला. हॅलो बेटा, कशी आहेस? बाबांनी पलीकडून म्हणाला. आकांक्षा, बाबा मी मस्त आहे, तुम्ही कसे आहात? घरी व्यवस्थित पोचलात ना? बाबा, हो ग बाळा, तुमचा ड्रायव्हर अगदी आम्हाला आपल्या घराजवळ सोडून परत गेला. अगं तुला तिथं करमतंय का? बाबा काळजीने म्हणाले. आकांक्षा, नाही हो बाबा, मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येते. आकांक्षा केविलवाण्या स्वरात म्हणाली. अहो आकांक्षा आहे का? द्या बघू. तिची आई बाबांकडून फोन घेत म्हणाली. बाळा कशी आहेस? आकांक्षा, मी मस्त, तू कशी आहेस? आणि अजय काय करतोय? आई, अगं तो ना बाहेर गेला आहे. आणि तुला तिथं करमतंय का गं? आई काळजीच्या स्वरात म्हणाली. आकांक्षा, नाही गं आई, मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येते गं. आई, अगं आकांक्षा, काही दिवस नवीन घरात जोडून घेताना होतं असं. अगं होईल तुला पण हळूहळू सवय. बरं आत्ता काय करतेस तू? आकांक्षा, काही नाही गं आई, बसले, आल्यापासून आरामात बसले. आई, तुला माहीत आहे का अगं किती मोठं यांचं घर आहे? अगं आपल्या घराएवढी यांच्या बंगल्यातली एक एक खोली आहे. तनू मला म्हणाले की वहिनी तुला मी उद्या सर्व बंगला फिरून दाखवते. आणि आई तुला माहीत आहे का, यांच्या घरातील सर्व कामं करायला नोकर चाकर आहेत. मी तर आल्यापासून खोलीत आरामात बसून आहे. आकांक्षा बोलत होती आणि आई ऐकत होती. आई, पोरी नशीब काढलंस गं, पण आता तुला मोठ्या घरात राहायचं म्हटल्यावर खूप जबाबदारीने वागावं लागेल. कोणाशी मोठ्या आवाजात बोलू नको. मोठ्या माणसांची मान मर्यादा ठेवून सर्वांशी अदबीने वाग. आई तिला समजावत होती. आणि जावई बापू कसे आहेत? म्हणजे तुमच्या दोघांचं काही बोलणं झालं का? आई काळजीच्या स्वरात म्हणाली. आकांक्षा आता आईला काय उत्तर द्यावं याचाच विचार करत होती. काय झालं, तू काहीच बोलत नाही? आई पलीकडून काळजीत बोलली. हो आई, अगं म्हणजे आमचं अजून बोलणं नाही झालं, ती अडखळत म्हणाली. सर्व ठीक होईल बाळा. अगं एवढं सर्व अचानक घडलं ना, त्यांना हे सर्व स्वीकारायला थोडा वेळ जाईल, आई तिला समजवण्याच्या सुरात म्हणाली. बराच वेळ दोघी फोनवर बोलत होत्या. पण इकडे तिच्या फोनवर बोलत असलेल्या आवाजाने आपल्या हिरोची झोप मोड झाली आणि तो रागातच तिच्याकडे पाहत होता. तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं. तसा ठेवते आता फोन म्हणत तिने फोन कट केला आणि पुन्हा आपलं लक्ष बाहेर देत बाहेरचा परिसर पाहण्यात मग्न झाली. तेवढ्यात पुन्हा दारावर टकटक आवाज झाला. विहानने उठून दरवाजा उघडला. रखमा मावशी जेवणासाठी दोघांना पण बोलवायला आली होती. विहान ती गेल्यानंतर हॉलमध्ये जायला निघाला. आकांक्षा पण त्यांच्या पाठीमागे गेली. सर्वजण जेवणाच्या टेबलवर हजर होते. 4-5 नोकर सर्वांना जेवण वाढायला तिथेच हजर होते. आकांक्षाला तर हे सर्व पाहून राजमहालात आल्यासारखं वाटत होतं. ती अजून पण बाजूला उभी होती. तितक्यात सुद्धा खुर्चीकडे इशारा करत म्हणाल्या. आकांक्षा, अगं बस ना बेटा, लाजू नकोस. निसंकोचपणे तुला हवं ते घे आणि पोटभर जेव. रामराव आकांक्षाकडे पाहत म्हणाले. जेवताना कोणी लाजतं का? आत्या खोचकपणे तिच्याकडे पाहून म्हणाल्या. त्या तिच्या बाजूलाच बसल्या होत्या. ती मात्र खाली मान घालून बसली होती. तिला काय अजून आत्याचा स्वभाव माहीत नव्हता. सर्वांचं जेवण झाल्यावर तुषार आणि स्मिता घाटकोपरला जायला निघाले.
सुधा तुषारकडे पाहत म्हणाला, अरे सकाळी लवकर उठून जा ना. नाही ग काकू, मला उद्यापासून ऑफिसला जावं लागेल. आता बास झाली ना सुट्टी. 4 दिवस झाले कोणीच ऑफिसला गेलेलं नाही. तरीही रोहन आहे ते एक बरं आहे. तो बघतो सर्व. ऑफिसचं सर्व काम कोणीही नसताना आपण छान पद्धतीने सांभाळतोय. रोहन त्याच्या ऑफिसमध्ये मॅनेजरच्या पोस्टवर होता. देखणा, हँडसम आणि अतिशय संयमी आणि हुशार असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. गरीब घरातला होता, पण त्याच्या बुद्धीच्या कर्तृत्वावर तो आज इथपर्यंत येऊन पोचला होता. रामरावांचा विश्वास त्यानं थोड्याच दिवसात संपादन करून घेतला होता. हो रे, रोहन नसता तर आपल्यापैकी कोणाला तरी रोज ऑफिसमध्ये जावं लागलं असतं. रोज न चुकता तो फोन करतो आणि मेल पण करून मला ऑफिसमधल्या सर्व डिटेल पाठवतोय. रामराव तुषारकडे पाहत म्हणाले, पण त्याच्यावर तरी अजून किती भार द्यायचा. उद्यापासून तू जा ऑफिसला. मी पण उद्या दुपारी वेळ मिळाला की येतो. विहान तुषारला आणि स्मिताला बाय करून त्याच्या रूममध्ये गेला. ते दोघे आजीचा निरोप घ्यायला आजीच्या खोलीत गेले. आजीला नमस्कार करून तिचा निरोप घेऊन दोघे बाहेर आले. बाहेर सर्वजण त्या दोघांचीच वाट बघत होते. त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन दोघे पण जायला निघाले. स्मिता आकांक्षाच्या जवळ जात तिला म्हणाली, आकांक्षा, काळजी घे आणि कधी एकटं वाटलं तर मला फोन करत जा. तिला बाय बोलून ती जायला निघाली. आकांक्षाने पण तिला हसत मुखाने निरोप दिला. दादासाहेब आणि रामराव तिथंच सोफ्यावर गप्पा मारत बसले होते. आकांक्षा आणि तनूच्या रूममध्ये जाऊन बोलत बसल्या होत्या. तनू तिच्या कॉलेजबद्दल आणि फ्रेंड्सबद्दल बोलत होती. आकांक्षा पण तिच्या कॉलेजमधल्या गमती-जमती तिला सांगत होती. राम, आता आम्ही पण उद्या निघतो, दादासाहेब म्हणाले. तितक्यात सुधा आणि सुषमा पण त्यांच्या बाजूला येऊन बसल्यात. सुधा सोफ्यावर बसत म्हणाल्या, दादा, अजून काही दिवस राहा ना, इकडे लगेच कुठं निघालात. अगं सुमित्रा, आता 1 महिना होऊन गेला आम्ही इकडे आलो त्याला. या 1 महिन्यात गावी काय गोंधळ घालून ठेवला असेल ते आता गेल्यावरच निस्तरावं लागेल. आणि आता आंब्याला पण पाड लागला असेल, ते उतरवायला पाहिजेत. चांगलं आलेलं फळ हातचं जाईल. यावर्षी आंब्याचे मोप पैसे होतील. दादासाहेब गावचा विषय निघाला की अगदी गावठी भाषेत उत्साहात बोलत असत. आणि आता पण त्यांना बोलायला उत्साह आला होता. गावी त्यांच्या आंब्याच्या, काजूच्या मोठमोठ्या बागा होत्या. हो दादा, रघु आहे की, रामराव दादासाहेबांना पाहत म्हणाले. रघु पाहतो रे, पण सुमी आहे म्हणून बरं. नाहीतर हा रघु कुठं गेला म्हणजे त्याला कामाची आणि घराची कुठं आठवण असते. दुसऱ्या एखाद्याच्या शेतात बसला म्हणजे बसतो तिकडंच दुसऱ्याचं काम करत. त्याला कुणी घोटभर दिली की मग बसतो दुसऱ्याचीच कामं करत. ती सुमी आहे म्हणून त्याचा संसार चाललाय रे बाबा, दादासाहेब रामरावांना सांगत होते. त्याची मुलं पण आता मोठी झाली असतील ना, रामरावांनी दादासाहेबांकडे पाहत प्रश्नार्थक नजरेने विचारलं. त्यांना पण गावच्या गप्पा ऐकायला खूप आवडायचं. पोरगा आता 8वीत आहे आणि मुलीने पण आता यावर्षी 10वीची परीक्षा दिली आहे. पोरं हुशार आहे. तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च मीच करायचा म्हणतोय, दादासाहेब रामरावांना उत्साहाने सांगत होते.
दादा, मुलींना शिकून स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि तुम्हाला काय मदत लागली तर मला सांगा. मी पण तिच्या शिक्षणासाठी तुम्हाला हवी ती मदत करेल. आणि हो राम, आम्ही उद्या गेलो की 2 दिवसांनी विहानला आणि आकांक्षाला गावदेवीच्या दर्शनाला गावी पाठवून दे. तोवर आम्ही पुढे जाऊन सर्व तयारी करून ठेवतो. हो म्हणून रामांनी मान डोलवली. आणि हो राम, तुला माहीत आहे ना की गावदेवीच्या दर्शन घेईपर्यंत आपल्यात नवीन नवरा नवरी एकत्र येत नाहीत. तसं विहान आकांक्षाला पण सांगून ठेवा. दादासाहेब आठवण करून देत म्हणाले. हो दादा, मी सांगतो. सुधा, तू आकांक्षाला समजावून सांग. मी विहानला सांगतो. हो म्हणून सुधा आणि सुषमा उठून विहानच्या रूमच्या दिशेने गेल्यात. पण रूममध्ये तो एकटाच होता. आकांक्षा कुठं गेली रे? सुधा, मला काय माहीत ती कुठं गेली आहे. तो तोंड दुसरीकडे फिरवत म्हणाला. अरे, तुझी बायको आहे ना ती, मग तुलाच माहीत असणार ना. सुषमा काकू मस्करीच्या सुरात म्हणाल्या. पण विहाननं त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सुधा पण आता विहानला शांत पाहून विचारात पडल्या. तेवढ्यात सुषमाताई म्हणाल्या, मला वाटतंय ती तनूसोबत तिच्या रूममध्ये बसली असेल. चल, तिकडेच असेल ती, बघूयात. दोघी पण तनूच्या रूमकडे निघाल्या. इकडे तनू आणि आकांक्षा तिच्या रूममध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. वहिनी, मी तुला उद्या पूर्ण बंगला फिरवून दाखवणार आहे, तनू आकांक्षाला उत्साहात म्हणाली. तनू, हे वहिनी वगैरे खूप ऑड वाटतं ग. तुम्हाला आकांक्षाच बोल ना. तुला चालेल ना मग? मला काय, मला पण तुला आकांक्षा बोलायला खूप आवडेल. मग आजपासून वहिनी वगैरे कॅन्सल. आकांक्षा हे बेस्ट आहे. दोघींच्या मस्त गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात सुधा आणि सुषमा तिथे आल्या. आकांक्षा, तू इकडे आहेस होय? आम्ही तुला विहानच्या रूममध्ये पाहतोय. त्या दोघी सोबतच बोलल्या. आई, काही काम होतं का? आकांक्षा आपल्या कोमल आवाजात त्यांच्याकडे पाहत म्हणाली. नाही ग, महत्त्वाचं असं काही नाही. असंच आम्ही पण तुझ्यासोबत गप्पा मारायला आलो आहोत. म्हणजे यांनी तर सांगितलं की आज काय झालं ते, पण तुझ्याकडून ऐकावं म्हणून आलो आम्ही. सुधा तिच्या बाजूला बसता म्हणाल्या. आई, अहो आता बाबांनी सांगितलं ना, अजून मी काय सांगणार आहे. नाही ग, हे म्हणाले अन्वीने तुला फोन केला होता ना, काय बोलली ग ती? सुषमा आकांक्षाकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारत होती. अहो आई, ती म्हणाली की माझ्या आईबाबांना सांग की मला शोधू नका, मी ठीक आहे. एवढंच बोलून तिने फोन कट केला. आकांक्षा म्हणाली. त्या दोघी पण तिचं बोलणं कान देऊन ऐकत होत्या. अन्वी माझ्यासोबत 2-3 वेळा फोनवर बोलली, पण तिच्या मनात असं असेल असं कधीच वाटलं नाही ग. सुधा म्हणाल्या. कॉलेजमध्ये ती आमच्यासोबत असायची, पण आम्हाला पण कधीच कळलं नाही की तिच्या मनात काही आहे ते. तिनं आम्हाला पण कधीच सांगितलं नाही तिच्या बॉयफ्रेंडबद्दल. आकांक्षा जाऊ दे आता, तिचा काय विचार करायचा. त्यानंतर वेगळ्या विषयावर चौघी पण बराच वेळ गप्पा मारत बसल्यात. तेवढ्यात सुधा सुषमाताईंकडे पाहत म्हणाल्या. अहो ताई, आपण हिला जे सांगायला आलो आहे ते सांगा ना. अगं हो, सुषमाताई काहीतरी आठवल्यासारखं करत आकांक्षाकडे पाहून म्हणाल्या. अगं तुला खरं तर मी हे सांगायला आले होते की तुम्हाला 2 दिवसानंतर आपल्या गावी जायचं आहे गावदेवीच्या दर्शनाला. आणि आपल्याकडे गावदेवीचं दर्शन घेतल्याशिवाय नवीन नवरा नवरी संसाराला सुरुवात करत नाहीत, म्हणजे एकत्र येत नाहीत.
त्यामुळे तू गावी जाईपर्यंत इथे तनुच्याच खोलीत झोप. त्या आकांक्षाकडे पाहत तिला सांगत होत्या. आकांक्षाला पण हेच हवं होतं. बरं झालं, गावावरून परत येईपर्यंत तर त्या खडूसचं तोंड पाहायचा विषय येणार नाही. आल्यानंतर पुढचं पुढं पाहून घेता येईल, ती मनातच विचार करत होती. आकांक्षा आणि विहानची पुढील स्टोरी बघूया पुढील भागामध्ये. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.